कोल्हापुरातील महादेवी हत्तीडी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार, बैठकीमध्ये निर्णय। महादेवी हत्तीडीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत हत्तीडीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार, मुख्यमंत्र्यांकडून बैठकीमध्ये स्पष्ट। कुणाला तरी हवं असल्यामुळे आमचे हत्ती नेणार असाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्हाला आमचा हत्ती हवा, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, हायकोर्टात सरकारने आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी, गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर। दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची भेट घेणार, तसंच ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार। रात्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचणार, उद्या दुपारपर्यंत शिंदे दिल्लीमध्ये असतील। मंत्री दत्तात्रय भरणेंनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच भरणेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले। नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून येस बँक कर्मचाऱ्याला मारहाण। एका ग्राहकाचा जेसीबी ताब्यात घेऊन बँकेनं परस्पर लिलाव केल्याचा मनसेचा आरोप। मारहाणीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येस बँकेच्या नावाच्या पाठीला काळं फासलं। यवतमधील जमावबंदीमध्ये शिथिलता, 5 तास बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी। सकाळी 6 ते 11च्या दरम्यान जमावबंदीमध्ये शिथिलता। जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन। दिल्लीमधील आरएमएल हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही महिन्यांपासून सत्यपाल मलिक यांची प्रकृती खालावली होती।